नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आजचे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजची मालिका खूप सुपर दाखवलेली आहेत. तुम्हाला खूप आवडेल. तर का आवडेल? कारण मालिकेमध्ये छान असे ट्विस्ट आलेले आहेत. इकडे नंदिनी जीवाला माफ करते आहे आणि इकडे पार्थ काव्याला म्हणतो की मी तुमचा बोका आहेत ना, असं काहीतरी आहे. पण हे कसं होणार आहे याची सुरुवात आता आपण करूयात. सुरुवातीलाच आपण बघतो की ही रम्या ना आता काव्याचा बोका घेऊन पळत असते आणि तेवढ्यात आपण बघतो की आशाताई वरती येत असतात आणि हे रम्या बघून घेते. आणि प्रेक्षकांनो, आपल्याला आशाताई माहिती आहे त्यांची नजर किती भणक आहे ते, कारण त्यांना लगेच डाऊट येतो की काहीतरी चाललेलं आहे आणि त्या पटकन वरती येतात. तेवढ्यात ही रम्या त्या बोक्याला मागे लपवते. आशा विचारते की रम्याताई काय लपवताय? रम्या म्हणते की तुला काय करायचं आहे? रम्या तिला म्हणते की तू जा, तुझी कामं कर. आशाताई सांगतात की कपडे टाकले होते सगळ्यांचे धुवायला, तर विचारायला आली तुमचे पण टाकायचे आहेत का? इकडे आता ह्या रम्या म्हणते की नाही, आमचे हे नाही आहेत कपडे आज धुवायला, तू जा. तरी आशाताई तिला विचारतात की काय लपवतायत? रम्या म्हणते की तू जा म्हटलं ना, निघ इथून. तर आशाताई तिच्या अशा ओरडण्याने त्यांना लगेच लक्षात येतं की ही काहीतरी लपवत आहेत, म्हणून त्या पुढे जाऊन सुद्धा मागे वळून बघतात. पण ही रम्या तिच्यापेक्षा जास्त शातीर असते. आणि बघा आता रम्या त्या बोक्याला समोर आणते आणि म्हणते की आई, आता बघू या बोक्याचं काय होणार आहे ते प्रेक्षकांना आपल्याला माहित नाही. पण इकडे आपला हा पसारेवाला उदास का बसलेला आहे? तेवढा तिथे गुड्डू येतो आणि म्हणतो की ए जीवा भैया, ये क्या हुआ, चाय क्यों नहीं पिए? हे चाय तर थंडा झाला. गुड्डू म्हणतो की मी एक काम करतो, हे चाय गरम करून घेऊन येतो, साहेबांचा पेपर पण देऊन येतो. जीवा म्हणतोय की ऐक ना. जीवा ना उदास असतो, तो म्हणतोय की नकोय मला. आता गुड्डूला पण माहिती की हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि तो म्हणतो जीवाला की जीवा भैया, तुम्ही असा चुपचाप बसलेला चांगला नाही वाटत आहे. गुड्डू म्हणतो की तुम्हाला नंदिनी भाऊजीने सोशल मीडियावरनं सुद्धा ब्लॉक करून टाकलेला आहे. गुड्डू म्हणतो की हमें पता है, ही सारी माझीच गलती आहेत, माझी चूक आहेत. एक काम करतो मी जीवा भैया, माझी सगळीच चूक सांगून टाकतो, तुम्ही इथे बसा. पण जीवा म्हणतोय की ऐक. जीवा म्हणतो कुठेही जायचं नाहीस, तू असं केलं ना तर तुला कामावरून काढून टाकतील. अरे जीवा म्हणतो की मला तसं झालेलं नाही चालणार, मला तुझी मैत्री गमवायची नाहीये, कळलं का? आणि आता जीवा असं बोलल्यावर ह्या गुड्डूला रडायला येतो. जीवा म्हणतोय की ओ गुड्डू भैया काय हुआ? गुड्डू म्हणतो की हमरे कारण नंदिनी भाऊजी तुम्हाला नालायक बोलली, हमरे कारण तुम्हाला सगळीकडनं ब्लॉक करून टाकलं आहे आणि एवढं सगळं होऊ नये, तुम्हाला माझी दोस्ती गमवायची नाही आहे. गुड्डू म्हणतो की जीवा भैया, तुम्ही एक अलग आदमी आहात, तुम्ही नालायक नाही आहात जीवा भैया, तुम्ही तर हर तरह से लायक आदमी आहे. गुड्डू म्हणतोय तुम्ही प्रेमाच्या लायक आहे, तुम्ही मैत्रीच्या लायक आहे, तुम्ही तर रिश्तेच्या लायक आहेत जीवा भैया. गुड्डूला वाईट वाटतं. तो म्हणतो की नंदिनी भाऊजीने असं नाही बोलायला पाहिजे होतं तुम्हाला, त्यांची गलती आहे, ते चुकलं आहेत. जीवा म्हणतोय की तुला माहिती का गुड्डू, नंदिनीनेच तर मला प्रत्येक गोष्टीसाठी लायक बनवलेलं आहे, त्यामुळे तिला माझ्यावर चिडण्याचा, मला दुखवण्याचा, माझ्यावर ओरडण्याचा पूर्ण हक्क आहे. एकदा सुकलेलं झाड त्याला एक ग्लास पाणी घातल्याने त्याला मूळ धरू लागतं, तसं नंदिनीमुळे मी आहे, तिच्या एका शब्दामुळे मी आज उभा आहे. जीवा म्हणतो की तिच्यामुळेच तर मी स्वतःला शोधू लागलोय, स्वतःला हळूहळू सापडत गेलो. जीवा म्हणतोय की नाती जपायची नसतात, नाती जगायची असतात, हेच तिने तर मला शिकवलं आहे. गुड्डू म्हणतोय की जीवा भैया, आता तर नंदिनी भाऊजी तुमच्या रिश्त्यालाच ठोकर मारतायत. जीवा म्हणतोय की अरे मी खूप कांड्या केल्या आहेत, खूप माती खाल्ली, पण आता माझे प्रयत्न बघून सगळ्या लोकांना असं वाटतंय की हा जीवा तर बेस्ट आहे, सॉलिड आहे, नंदिनी उगाच ताणते. जीवा म्हणतो की पण नंदिनीला बोलणाऱ्यांनी स्वतःचेच विचार करावा, हेच सगळं जर त्यांच्या बरोबर घडलं असतं तर त्यांनी इतक्या सहज सोडून दिलं असतं. इकडे आता गुड्डू म्हणतो ठीक आहे, मी साहेबांना पेपर देऊन येतो. आणि इकडे प्रेक्षकांना गुड्डू उठता, त्याच्या हातात ना ते पॅम्पलेट खाली पडतं आणि हा जीवा त्याच्या हातात देणार, पण त्याला काहीतरी आयडिया सुचते प्रेक्षकांनो. आणि आता बघू त्याला काय आयडिया सुचणार आहे, थोडा तो विचार करू द्या. तोपर्यंत आपण इकडे बघू की ही रम्या भोका तर आणलेला आहेत, पण आता कापणार का काय होणार? आणि बघा या वसवात त्याने केवढी मोठी कात्री आणलेली आहे आणि रम्या घाबरत्याने म्हणते की आई भोका कापायचा आहे, माणूस नाही. रम्या म्हणते की एवढी मोठी कात्री कुठून आणलीस?
तिची आई म्हणते की अगं बागेत ना आणली. वसू आत्या म्हणतात की या बोक्याचे तुकडे तुकडे करायचेत ना म्हणून आणली. वसू त्या म्हणतात की तुकडे करायच्या आधी ना मला याला झोडायचंय चांगला. आणि रम्याच्या हातात ना तो बोक्या घेतात आणि त्याच्या गालावर फटके देतात. वसू आत्या म्हणतात की काय रे बोकुड्या, कोण समजतोस तू स्वतःला? तुझ्या पायगुणामुळे मिळालं का आमच्या पार्थला अवॉर्ड? आणि इकडे ही रम्या बघा कसं किती 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 हसते. वसू आत्या म्हणतात की अरे आधीच माझ्या रम्याची जागा त्या काव्याने घेतली आहे आणि आता तू तिचं क्रेडिटही घेतो आहेस आणि दे दनादन त्याला फटके देत आहेत. वसू आत्या म्हणतात की मी असं होऊच देणार नाहीयेत. वसू आत्या म्हणतात की सिंगल पीस आला होता ना या घरात, आता तर तुझे बारीक बारीक तुकडे करून फेकूनच देते की नाही बघ. रम्या म्हणते की आई झालं का तुझं, बडबड करण्यात वेळ वाया घालू नको. रम्या म्हणते की ती यायच्या आत याचा कार्यक्रम उरकवायचा आहे. वसू आत्या म्हणतात की याचा कार्यक्रम उरकायला असा कितीसा वेळ लागतो रम्या? पण वसू आत्या म्हणतात की नाही नाही नाही, मला ना त्याआधी याला पायधळी तुडवायचं आहे. रम्या म्हणते की काय? वसू आत्या म्हणतात की अगं हा, म्हणजे काव्याला पायाखाली तुडवण्याचा फील येईल मला. आणि इकडे आता वसू आत्याने तो बोक्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात रम्या तर उचलते आणि म्हणते की आई काय करतेस तू हे? रम्या म्हणते की नको ना, पार्थ देशमुखांना असं मारू. वसू आत्या म्हणतात की रम्या बिंडो कायस का तू? हा, काव्या या बोक्याला पार्थ म्हणतेस म्हणून आता काय तू पण या बोक्याला पार्थ म्हणणार आहेस का? वसू आत्या म्हणतात की रम्या डोंट बी अ इमोशनल फूल, कळतंय का? आणि आता रम्या म्हणते की ओके आपण सुरू करूयात का आपण? तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की एक मिनिट, काव्या काय म्हणाली होती? रम्या म्हणते की काय? काव्या म्हणाली होती की या बोक्याच्या पायगुणामुळे अवॉर्ड मिळाला आहेत ना पार्थला. वसू आत्या म्हणतात की आय हॅव अन आयडिया. वसू आत्या म्हणतात की पहिल्यांदा या बोक्याचा पायच कापूयात आपण. आणि एकीकडं रम्याने पाय धरलेला असतो आणि एकीकडं वसू आत्या त्याचा पाय कापणार. तितक्यात पार्थ दरवाजा खोलून मध्ये येतो आणि बघतो यांचे पराक्रम. आणि प्रेक्षकांनो यांचं प्रत्येक वेळेस असंच आहे तर, पण ह्या वेळेस आता बघा पार्थ त्यांना किती किती काय काय ते सुनावतो. बघा आता या दोघे सुद्धा डसकून जातात की आता काय होणार ते. आणि लगेच वसू आत्याने कात्री खाली घेते आणि ही रम्या त्या बोक्याला लपवते. पण प्रेक्षकांनो पार्थने तर हे सगळं बघितलेलंच असतं. पार्थ रम्याला म्हणतो की आधी तो बोका खाली ठेवा आणि रम्या म्हणते की पार्थ आम्ही फक्त. तेवढा तो पार्थ खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की शटअप रम्या, डोंट बी ब्लास्ट. पार्थ म्हणतो की मला तुमचा प्लॅन कळला आहे. ह्या दोघी बघा एकमेकींकडं अशा चकित होऊन बघताय जसा त्यांचं सगळं लुटलं गेलं आहे. आता प्रेक्षकांनो ह्या जीवाचा काय प्लॅन असणार आहे माहीत नाही. त्यांनी तर म्हणजे शारदा काकूंच्या हातात तो न्यूजपेपर तर दिला आहे. शारदा काकू त्याला म्हणतात की जावई बापू मला तुमचा प्लॅन कळला आहे. इकडे हा जीवा पण म्हणतो की ओके ओके, काय प्लॅन असेल बरं प्रेक्षकांनो? शारदा काकू म्हणतात की मी करते बरोबर. जीवा म्हणतो की ससुबाई तसे ग्रेट हो आणि त्यांच्या पाया पडतो. आणि इकडे आता धनंजय काका ब्रेकफास्ट करत असतात. नंदिनीला म्हणतात की थोडेच दे पोहे आणि मला ब्रेडला बटर लावून देशील. नंदिनी म्हणते की हो. आणि तेवढ्यात ह्या आता यांचा प्लॅन काय आहे ते आपल्याला कळेलच. आणि तेवढ्यात शारदा काकू पेपर घेऊन येतात आणि म्हणतात की कैवल्ली हे घ्या तुमचा पेपर. तेवढ्यात धनंजय बाबा म्हणतात की काय म्हणालीस तू? शारदा काकू म्हणतात की नाही, म्हटलं की तलप आली चहाची. शारदा काकू विचारतात की तुम्ही काय ऐकलं? धनंजय बाबा म्हणतात की नाही काही नाही. आणि इकडे बाबा पेपर उघडतात आणि शारदा काकूंनी नंदिनीच्या हातातही पेपर दिलेला असतो. आणि इकडे बाबा म्हणतात की अरे वा, आजची तारीख बघता फक्त आता 13 दिवस राहिले त्या जीवाचं फालतू व्रत संपायला. इकडे बाबा म्हणतात की नंदिनी तू संक्रांतीच्या दिवशी त्याला ओरडलीस आणि त्याच्यानंतर तू त्याला एंटरटेन केलं नाही, हे खूप चांगलं झालं. आणि आता नंदिनी सुद्धा पेपर उघडते आणि त्याच्यामध्ये नंदिनीसाठी छान अशी कविता केलेली असते. आता नंदिनी आईकडे बघते, तिची आई तिला सांगते की वाच. आणि इकडे हे बाबा पेपर वाचत असतात आणि म्हणतात की काय हा पेपरवाला, याने तर मधले मधले शब्द कापले. प्रेक्षकांनो या जीवाने काय केलं माहिती का? या पेपरमधले शब्द कापून नंदिनीसाठी त्याने छान अशी कविता केलेली असते. शारदा काकू म्हणतात की कधी कधी शब्दांना पण फिरून यावंसं वाटतं. आणि नंदिनीला म्हणतात की काय नंदिनी? इकडे धनंजय बाबा म्हणतात की त्या पेपरवाल्याने शब्द खाल्ले की काय? आणि आता ही नंदिनी त्याने केलेली कविता वाचते की आयुष्याच्या शब्द कोशावर मिळत जावे उत्तर
जीवलगांच्या पावलातले सरत जावे अंतर. पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी. प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनीच्या कविता वाचण्यावरचं आणि तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्यावरूनच कळतं की नंदिनी आता जीवाला माफ करणार आहेत. पण आता इकडे धनंजय बाबांचं म्हणणं काय आहे ते ऐकूया ना. बाबा म्हणतात की मी ना आता त्या पेपरवाल्याकडनं पेपर घेणंच बंद करणार आहेत आत्ता. शारदा काकू म्हणतात की अहो तोच आता म्हणत होता आपल्याकडं पेपर बंद करणार, टाकणं बंद करणार आहेत म्हणून. आणि इकडे बाबांना फोन येतो, ते म्हणतात की पीपीटीवर माझं काम चालू आहे, मी लवकरच देईन. आता बाबा म्हणतात की नंदिनी मला इंग्लिश पेपर दे. आणि नंदिनी त्यातनं तो ज्यावर हे कविता लिहिली असती तो पॅम्पलेट घेते. आणि आता शारदा काकू नंदिनीला म्हणतात की नंदिनी तुझ्या बाल्कनीमध्ये मी काही कपलेट वाळत घातले ते काढून घे. धनंजय बाबा म्हणतात की अगं तिला आधी नाश्ता तर करू दे. पण शारदा काकू म्हणतात की नाही, तिला आधी जाऊ देत, नाहीतर तुमचा नाश्ता होईल. धनंजय काका म्हणतात की म्हणजे शारदा काकू म्हणतात की अहो तुम्ही आम्ही बायकांच्या मध्ये का लुडबुड करताय. आणि शारदा काकू म्हणतात की जा ग तू. धनंजय बाबा चहा पितात, ते म्हणतात की चहा किती गोड झालाय. शारदा काकू म्हणतात की तुमच्यासाठी चहा गोड तर हवाच ना. ते म्हणतात की म्हणजे शारदा काकू म्हणतात की कुठे काय. आता पार्थलाही ते सहन होत नाही. तो रम्याच्या हातातनं बोक्या घेतो आणि म्हणतो की काव्या तुम्हाला पुरून उरली आहेत म्हणून त्यांच्या बोक्याला कापायला निघालात का तुम्ही? लाज नाही वाटत का तुम्हाला? इथं आता वसू आत्या बी अशा घाबरलेल्या असतात. पार्थ म्हणतो की काव्याला माहिती आहे का? पार्थ म्हणतो की सांगा ना, काव्याला जर हे कळलं तर काव्या काय करतील हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि इकडे बघा आता या दोघी इमॅजिन करायला लागतात की काव्या आता त्यांचं मान पकडणार किंवा त्यांना असं दोघींना घट्ट पकडणार आणि अशी गोल 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 फिरवणार, हे त्यांनी इमॅजिन केलेलं असतं. आणि ती म्हणते की काय केलं माझ्या बोक्याला. या दोघी म्हणतात की सोड ना आम्हाला, सोड ना आम्हाला. पण काव्या माहिती आहे प्रेक्षकांनो तिने एकदा केलेलं पण आहे तसंच इथं पण ती तसं करेल असं त्यांनी इमॅजिन केलेलं असतं. वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात की नाही नाही, तिला कशाला सांगतोय हे सगळं. का वसू आत्या म्हणतात तिला जर हे कळलं ना तर ती आमच्यावर ती चौथळलेल्या वाघिणीसारखी धावून येईल रे. एवढं सगळं कळतं प्रेक्षकांनो यांना, तरी मग का त्या काव्याच्या नादी लागताना हेच कळत नाही. रम्या म्हणती नको ना सांगू पार्थ, आणि तिला आईच्या वयाचं सुद्धा भान राहत नाही. अरे स्वात्य म्हणतात की हा पार्थ मग तेच बोलतो, तुम्हाला भान आहे का? तुम्ही काय वागताय, काय करताय याचं तरी भान आहेत का तुम्हाला? पार्थ म्हणतो की एखाद्याविषयी एवढा मनात राग धरता तुम्ही की त्याच्या वस्तू कापायला निघता. मग ही रम्या म्हणते की पार्थ इतकं काय चिडतोयस रे तू, साधं खेळणं तरी आहेत ना ते. पार्थही त्यांना तेच म्हणतो की साधं खेळणंच आहेत ना हे, मग तुम्ही का कापायला निघालात. बरोबर पार्थ यांना शब्दात पकडतो प्रेक्षकांनो आणि त्यांना त्यांच्या जागेवरच ठेवतो. प्रेक्षकांनो पार्थने यांना डायरेक्ट निरुत्तरच केलं असतं आणि म्हणतो की बोला ना. आता यांच्याकडे बोलायला काही नसतं तरीही रम्या बोलते. पार्थ म्हणतो की तुम्ही दोघी काव्याबद्दलचा राग काढण्यासाठी हे सगळं करताय हे कळतंय मला. वसू आत्या म्हणतात की असं काहीच नाहीये पार्थ रे. पार्थ म्हणतो की आत्या तू तर बोलूच नकोस. पार्थ म्हणतो की तू या रम्याच्या बालिशपणामध्ये सामील होतीस. वसू आत्या बोलणार पण पार्थ काहीच बोलू देत नाही. पार्थ म्हणतो की हे सगळं बालिशपणा वेळीच थांबवा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार आहे. रम्या म्हणते की अरे पार्थ ती काव्या ह्या बोक्याशी बोलून तुला त्रास देत होती म्हणून आम्ही तेवढ्यात वसू आत्या हिच्या हा मिळवतात. पण पार्थ म्हणतो की तुला सांगायला आलो होतो का मी मला त्रास होतो आहे ते. पार्थ तिला विचारतो सांग ना आलो होतो का. हे तर अगदी बरोबर बोलला आहेत पार्थ. आणि पार्थ त्यांना म्हणतो की मला आवडतं ते, आणि यापुढे काव्याच्या गोष्टींपासून आणि काव्यापासून लांब राहायचं. आणि पार्थ बोक्याला घेऊन निघून जातो. वसू आत्या चिडतात आणि म्हणतात की या घरामध्ये ना एक पण अशी गोष्ट आहे ती मनासारखी करता येत नाही. पार्थ काव्याच्या रूम मध्ये येतो, नॉक करतो पण कोणीच नसतं. मग काव्या पार्थ मध्ये येतो आणि म्हणतो की काव्या रूम मध्ये नाही येत. तो बोका तिथे ठेवतो आणि जायला निघतो तर तिथे काव्यार्थ नावाचं तुटलेलं मंगळसूत्र त्याला दिसतं. मग पार्थला आठवतं की हे मंगळसूत्र त्याने काव्याला गिफ्ट केलं होतं आणि तिथे परफ्यूम सुद्धा असतो. पार्थ म्हणतो की मी हा परफ्यूम काव्याला गिफ्ट म्हणून दिला होता आणि त्याला ते क्षण सुद्धा आठवतात. आणि हा पार्थ पण बघा काव्या वापरतात वाटतं थोडा रिकामा झाला आहे आणि स्वतःच्या अंगावर पण स्प्रे करून घेतो. आणि पार्थ बघा आता लेडीज क्रीम पण हाताला लावतो आणि त्याला ते आठवतं जेव्हा काव्या त्याला ती क्रीम छान अशी लहान मुलासारखी लावत होती. आणि बघा हे सगळं करत असताना बोका त्याच्याकडे बघत असतो.
काव्याचं पार्थ असतं त्या बोक्याकडे जातो आणि तो म्हणतो, त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की तू काय बघतोयस रे? पार्थ म्हणतो की काव्या, तुला घेऊन फिरतात, तुला गोंजरतात, तुझे केस विंचरतात म्हणून भाव खातोस का? पार्थ म्हणतो देईल एक. पार्थ म्हणतो की आता वाचलंय, नाही तर कात्रीने कापणार होते तुला कात्रीने. आणि त्या बोक्याला पटका देतो आणि ते बोका पडतो. पण पार्थ घाबरतो किती आणि म्हणतो बघितलं तर मलाच मारतील त्या. आणि पार्थ ना तो बोका लपवून ठेवतो आणि तिथनं निघून जातो. आणि आता बघूया तिकडे पार्थ निघून जातो, पण आता आपलं बाल्कनीमध्ये येऊन काय आहे सरप्राईज माहीत नाही. आता ही नंदिनी बाल्कनीमध्ये आलेली असते आणि जीवाने कपड्यांचं छान असं सॉरी नंदिनीसाठी लिहिलेलं असतं. आणि हे बघून नंदिनी फार म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि तिला आठवतं की हे आता जीवाची स्टाईलच आहेत, कधी अंड्यावर सॉरी तर कुठे सॉरी, आता तर साधं डायरेक्ट कपड्यांनीच नंदिनीला सॉरी म्हटलेलं आहेत. आणि इकडे गाणं लागतं का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जोरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. आणि जीवा सुद्धा नंदिनीकडे रिक्षाच्या मागनं चोरून चोरून बघत असतो आणि आता तो पुढे समोर सुद्धा येतो. आणि इकडे आता हा जीवा तिला असं फ्लाइंग किस म्हणजे 2 बोटांनी असं बट्टीसारखं किस करतो आणि तिची कान पकडून माफी पण मागतो आणि उठबशा देखील काढतो. आणि नंदिनीने सेम जीवा करतो तसंच केलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, आता नंदिनीने सुद्धा जीवाला माफ केलेलं असतं प्रेक्षकांनो. आणि जीवा इतका आनंद होतो, उड्या मारून डायरेक्ट खाली बसतो. आणि इकडे नंदिनीला म्हणजे असं वाटतं की त्याला लागायला नको. आणि नंतर इकडे ट्विन्स वॉच असतं ना, मग जीवा त्या ट्विन्स वॉचला त्याचं बटन दाबतो आणि तिकडेच ती सुद्धा नंदिनी ते ट्विन्स वॉचचं बटन प्रेस करते. जीवा आणि नंदिनी दोघेही खूप 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 आनंदी असतात. आणि इकडे आता बघू पार्थ चालला असतो अवॉर्ड घेण्यासाठी, म्हणजे अवॉर्ड फंक्शनमध्ये नॉमिनी झालेला असतो आणि तो देवाच्या पाया पडतो. आणि तेवढ्यात त्याची आई तिथे येते आणि तो त्याच्या आईच्या पण पाया पडतो. मानिनी काकू म्हणतात की मला माहिती आहे की तू आता अवॉर्ड घेऊनच येशील. मानिनी काकू म्हणतात की अरे बाबा, आई वडिलांचे आशीर्वाद कायम मुलांच्या पाठीशीच असतात. मानिनी काकू म्हणतात की काही जवळच्या व्यक्ती असतात, त्यांच्या शुभेच्छा कायम फळाला येतात. पार्थ म्हणतो की मला माहिती आई तुला काय म्हणायचं आहे ते. मानिनी काकू म्हणता माहितीये मग वळत का नाहीये, कळतंय तर वळत का नाहीये. मानिनी काकूंचं म्हणणं असतं की काव्याला घेऊन जाणं बरोबर. आणि पार्थ म्हणतो की इन्व्हिटेशन मध्ये असं काही लिहिलेलं नाहीये. पार्थ म्हणतो की परत काही गोंधळ नको, त्यामुळे मानिनी काकू म्हणतात की तेवढ्यात काव्या खूप घाबरून खाली येते आणि म्हणते की आहे ऐका ना, माझा बोक्या बघितला का कुठे. मानिनी काकू काव्याला म्हणता हा काय इथंच आहे, पण ही काव्या ना घरभर शोधत असते तिचा बोका. बघा आता हा पार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो पण काव्या काही ऐकतच नाही. मानिनी काकूही तिला विचारते का काव्या, आणि काव्या इकडं तिकडं तिचा बोका शोधत असते. मानिनी काकू म्हणतात की काव्या अगं ऐक बाळा, काय झालंय ते तर सांगशील का. आणि काव्या म्हणते की माझा बोक्या सापडत नाही, मी त्याला ना हेडफोन्स लावून ठेवले होते बेडरूम मध्ये, हेडफोन्स आहे तिथे पण बोक्या नाहीयेत. आणि पार्थ म्हणतो की तुमच्या बेडवरच असेल. आणि काव्या म्हणते की असेल म्हणजे तुम्हाला कसं माहिती. काव्या म्हणते की ऐका ना देशमुख, माझ्यापासून काही लपवताय का काही. इकडे काव्या म्हणते की जे काय असेल ते सरळ सरळ सांगा ना प्लीज, मी तुमच्या पाया पडते. मानिनी काकू पण त्याला म्हणतात की अरे बोल रे. पार्थ म्हणतो की सांगतो. मग पार्थ जे काही आहे ते सरळ सरळ सांगतो आणि म्हणतो की मगाशी रम्या आणि वसु आत्याच्या हातात होता तुमचा बोक्या. मानिनी काकू म्हणतात की काय. पार्थ काय म्हणतो की त्याचं काय झालं. आणि तेवढ्यात पार्थ झालेला सगळा प्रकार ह्या काव्याला सांगत असतो. त्यामुळे काव्या अजून चिडते आणि म्हणते की त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हात लावायची. आणि तेवढ्यात वरतून कापसाचे बोंडे खाली पडताना दिसतात. मानिनी काकू म्हणतात की हे काय. ते मानिनी काकू म्हणतात की असे कापसाचे बुंचके कुठून येत आहेत वरून. आणि काव्या म्हणते की हा कापूस आहे माझा बोका. आणि प्रेक्षकांना म्हणून ही काव्या आवाज देते की कोण आहे वरती. मानिनी काकू म्हणतात की कोण असणार वर, रम्या आणि वसुताई. आणि प्रेक्षकांना आता इकडे बघा, सगळेजण वरती बघतात तर रम्या आणि वसु ताईच असतात आणि रम्याच्या हातात आपण कात्री बघतो. आणि प्रेक्षकांना मग इथे पारचा पण गैरसमज होतो. त्याला असं वाटतं की मी यांच्या बोक्याला बेडरूम मध्ये ठेवलेलं असताना देखील ह्या रम्याने तिच्या बोक्याला कापलं की काय. आणि काव्या म्हणते की आई या लोकांनी माझ्या बोक्याला मारलं. आणि प्रेक्षकांना आता यांनी काहीच केलेलं नसतं तरी यांच्या अंगावर आलेलं असतं. त्या म्हणतात की काहीही काय.
काव्या म्हणते की पार्थ यांनी माझ्या बोक्याला मारून टाकलं, यांनी माझ्या बोक्याला काय केलं पार्थ. आणि ही काव्या प्रेक्षकांवर त्या बोक्याच्या इतकी जवळ गेलेली असती, म्हणजे तिचा पार्थच ना तो, त्यामुळे ती आता जोरात ओरडते रम्या. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आता पुढे काय गोंधळ होणार आहेत माहीत नाही. खरंच या रम्याने त्या बोक्याला कापले की तो या काव्याचा बोका तिच्या बेडवरच आहे ब्लँकेट खाली, हे आता आपल्याला उद्याच्याच भागात कळेल. आता बघू आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. इकडे बघा आता ह्या स्वात्या आणि रम्या खाली आलेल्या असतात. ही काव्य खूप रडते, अगदी पार्थच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते. पार्थ म्हणतो की तुम्ही नका ना रडू, तुमचा आहे ना मी ओजी बोका, तुमचा आहेत ना मी बोका, इथेच आहे ना तुमचा. आता पार्थ तिला म्हणतो की तो तुमचा खोटा बोका होता, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि इकडे बघा आता पार्थ असं बोलल्यावर इकडे या दोघींनाही खूप